मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आणि माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे नवीन वर्षाचं, चल म्हणलं आपण पण काहीतरी नवीन ट्राय करूया. म्हणून मी मस्त अशी साडी वेअर केली होती. त्यानंतर आले होते किचनमध्ये, मस्त अशी देवाची पूजा करून घेतली. आज मला देवाचे थोडेफार भांडे पण वॉश करायचे होते, ते पण करून घेतले आणि थोडीफार देवघर पण क्लीन करून घेतलं. देवाची देवपूजा झाली, त्यानंतर मस्त अशी आरती करून घेतली आणि बघा असं काहीसं दिसतं माझं देवघर, जे की मला खूप जास्त आवडतं. त्यानंतर मस्त असं देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि आज जेवणात मी बनवली होती पनीरची भाजी, ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर मग आपण बघूयात मी कशी बनवते पनीरची भाजी. तर पहिल्यांदा मी मस्त असं पनीर कट करून घेतलं आणि तेलात थोडं छान असं फ्राय करून घेतले. एकदम डीप फ्राय नाही केलं, थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलं आणि थोडासा कांदा, त्यात टोमॅटो आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि थोडेसे काजू, हे पण मस्त असे फ्राय करून घेतले. त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केले आणि छान असे मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि आपला मस्त असा मसाला तयार झाला. तो थोडंफार कढईत तेल घेऊन त्यात तो मसाला मस्त असा एकदम फ्राय करून घेतला. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत फ्राय केला. त्यात थोडेसे मटर टाकले आणि मीठ टाकलं आणि त्यात मी थोडीशी साखर टाकत असते, ज्याने टोमॅटोचा आंबटपणा असते ना, तो थोडा फार कमी होतो आणि आपली भाजी टेस्टला खूप छान लागते. नंतर एका वाटीत घेतलं होतं थोडंसं दूध, त्यानं थोडेसे काही बेसिक मसाले ॲड केले व ते छान असे मिक्स करून घेतले आणि आपल्या भाजीत ॲड करून घेतले. त्यानंतर भाजीत आपले जे आपण पनीरचे क्यूब बनवले होते ते पण ॲड करून घेतले. पनीर मस्त असं मसाल्यात मिक्स करून घेतलं आणि त्यात थोडं फार कोमट पाणी करून ते पण ॲड करून घेतलं आणि वरून मस्त असा कोथिंबीर टाकला, जो की एकदम असा छोटा छोटा मी कट केला होता. आणि मग कमी गॅसवर भाजी थोडीफार वाफायला ठेवली. मग बघा अशी काहीतरी माझी मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि भाजी झाल्यानंतर छान अशी पोळी बनवून घेतली आणि बघा असं काहीतरी आमचं जेवण आज रेडी झालेलं आहे. तर मग जेवण करून घेतलं आणि आता वेळ होती ती म्हणजे क्लिनिंगची. तर आज माझी गॅस क्लिनिंगची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्यांदा तर मी गॅसवर सगळीकडे अशी पितांबरी स्प्रेड करून घेत असते आणि हाताने थोडंफार त्याला स्प्रेड करते, जेणेकरून एकदम जो चिकटपणा आहे आपला गॅसचा तो सगळा काही निघून जातो. मग मस्त असा गॅस एकदा ओल्या कापडाने आणि त्यानंतर थोडा वेळाने एका सुक्या कापडाने छान असा पुसून घ्यायचा. एकदम गॅस असा चकचक आणि क्लीन होतो आणि चकाकतोसुद्धा. तर तुम्ही बघू शकता मी मस्त असा गॅस क्लीन करून घेतला व गॅसचा ओटा पण क्लीन करून घेतला. चला तर मग माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.